आता पाहूयात 9 जिल्ह्यातल्या न्यूज टॉप 9। वर्ध्याच्या सेवाग्राम इथनं ओबीसी जनगणना संकल्प यात्रा निघाली। ओबीसी व्हीजेएनटी एसबीसी जनजागृती अभियानांतर्गत विदर्भातील 7 जिल्ह्यांमध्ये संकल्प यात्रा फिरणार। बीडच्या पळईमध्ये पोहनेरमध्ये नदीपात्रातील अवैध वाळू उपसा करणारं साहित्य नष्ट। तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांच्या प्रत्यक्ष हजेरीत कारवाई। केंद्रीय कृषी समितीच्या 6 आणि 7 फेब्रुवारीला नाशिक दौरा। कांद्याचे पडलेले भाव, सध्याच्या पाण्याचा सोर्स याचा आढावा घेणार। अवकाळी पावसानंतर केंद्रीय समिती तिसऱ्यांदा महाराष्ट्र दौऱ्यावर। सांगलीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित शिवगर्जना महानाट्याचं आयोजन। पुढील 3 दिवस चालणार महानाट्याचे प्रयोग। सांगलीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। जळगावातल्या वडोदा करणवाडी रस्त्याची दुरवस्था, रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी वाहन चालकांनी करावी अशी मागणी होतीये। नांदेडमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागानं शेतीत आणि शेतीला सुरक्षक भिंत बांधून देण्याचं आश्वासन पूर्ण केलं नाही म्हणून शेतकऱ्यांचं उपोषण। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांचं आमरण उपोषण। वाशिम जिल्ह्यातल्या 2 लाख बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी 115 कोटींचा निधी मंजूर। शासनाच्या महसूल विभागाकडून 31 जानेवारीला निधी देण्यास मान्यता। नागपुरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरती विविध सोयी उपलब्ध करून देत कमावले 95 कोटी 24 लाख। विमानाची इमर्जन्सी लँडिंग, डेव्हलपमेंट फी, कमर्शियल चार्जेस मधून मिळाले 95 कोटी। नाशिकच्या इगतपुरीमध्ये संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांचा पालखी दिंडी सोहळा। डोक्यावरती तुळस, गळ्यात तुळशीमाळा, कपाळावर अष्टगंधाचा टिळा, मुख्य हरिनामाचा जप करत लाखो वारकऱ्यांची यात्रा। आता पाहूयात देश